नमस्ते मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझं चॅनल स्मिता होम किचनमध्ये. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चमचमीत आणि झणझणीत असे महाराष्ट्रीयन स्टाईलने बनवलेले भरलेले वांगे. तर चला लागूया तयारीला. तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी भरून शेंगदाणे घ्यायचे आहेत. ते गरम तव्यामध्ये तुम्ही छान असे खरपूस त्यांना भाजून घ्या. हे पहा अशा प्रकारे. ठीक आहे. छान सुगंध येईपर्यंत त्यांना तुम्ही भाजून घ्या. शेंगदाणे थोडे थंड झाले की त्यांना मिक्सर जारमध्ये काढून घ्या आणि छान असे मिक्सरमधून जाडे भरडे असे तुम्ही वाटून घ्या. हे पहा या पद्धतीने तुम्हाला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय करा, पुढे काय करायचं आहे, 6 ते 7 असे मीडियम साईजचे हिरवीगार टवटवीत अशी वांगी घ्या आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ठीक आहे. धुवून घेतल्यानंतर त्यांचे जे एक्स्ट्राचे देठ असतात ते सुरीने कापून घ्या आणि साईडचे जे काटे वगैरे असतात देठाला तेही स्वच्छ असे. पुढे काय करायचं आहे, वांग्याला मधोमध अशी एक सुरीच्या सहाय्याने चीर पाडून घ्या आणि तसेच थोडासा टर्न करून आणखीन एक चीर पाडून घ्या, म्हणजे 4 भाग छान होतील. हे पहा या पद्धतीने करून घ्या. ठीक आहे. चला अशाच पद्धतीने बाकीचे वांगे मी कापून घेते. पुढे काय करायचं आहे तुम्हाला, एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेऊन यांना छान असे बारीक चिरून घ्या. आणि लसूण आपल्याला चिरायचा नाही आहे, तर असा बारीक तुम्हाला टेचून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. आता एक मोठं वाटी घेऊन त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्याबरोबरच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा मीठ. लगेच त्याच्यामध्ये ॲड करा 2 मोठे चमचे घाटी मसाला. घाटी मसाला तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल. नेक्स्ट त्याच्यामध्ये ॲड करा जिरा पावडर, छोटा चम्मच घ्या, छोटा चम्मच गरम मसाला आणि त्याच साईजने हळद पावडर आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटोही त्याच्यामध्ये तुम्ही घालून घ्या आणि छान त्यांना हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्या. मसाले, शेंगदाण्याचा कूट आणि टोमॅटोचे चिरलेली काप असे छान असे कुस्करून त्यांना एकजीव करून घ्या आणि त्याच्याबरोबरच थोडेसे पाणी घालून त्यांना एकजीव करा. त्याने पाणी घातल्याने काय होतं की जे बाइंडिंग असते ना, जे आपल्याला सारण बनवायचं आहे वांग्यासाठी, ते खूप छान बनतं आणि बाइंडिंग असल्यामुळे ते वांग्याच्या बाहेरही नाही निघत. हे पहा या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर वांग्याचा मसाला झाला आहे रेडी. तर चला आता त्या वांग्यामध्ये भरून घेऊया. त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घ्या. पुढे आपल्याला काय करायचं आहे, वांगे घेऊन छान त्याच्या चिरांमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. हे पहा या प्रकारे 4ही चिरांमध्ये हे अशा प्रकारे तुम्ही भरून घेऊ शकता. हे पहा दुसरेही तुम्हाला वांग मी भरून दाखवते. ह्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. अशाच पद्धतीने बाकीचेही वांगे मी एकामागो एक भरून घेत आहे. हे पहा ही झाली आहेत आपली सर्व वांगी भरून. फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी एका कुकरला गरम करून घ्या. त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच आपल्याला वनस्पती तेल घालायचं आहे. त्याच्याबरोबरच 1 छोटा चमचा जिरा घालून घ्या. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये हिरवेगार असे कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून छान त्याला स्लो गॅसवरती 2 मिनटासाठी परतून घ्या. हे पहा या पद्धतीने तुम्ही करून घ्या. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये बारीक टेचून घेतलेले लसूण घालून घ्या. लसूण घातल्यानंतर त्यालाही 2 मिनटं छान परतून घ्या. छान सुगंध येऊ लागला आहे आणि त्याच्यामध्ये मग सारण भरलेली वांगे
एकामागो एक असे घालून घ्या आणि त्यांनाही छान असे आलटीपलटी करून कांद्यामध्ये मिक्स छान असे त्यांनाही फ्राय करून घ्या आणि त्याच्यामध्ये जे आपले सारण बाकी होते तेही घालून घ्या आणि त्यालाही व्यवस्थित असे वांग्याबरोबर मिक्स करून घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 मिनटासाठी स्लो गॅसवरती त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर कवर करून ठेवा. हे पहा 2 मिनटं झाले आहेत, पण गॅस तुम्हाला स्लो ठेवायचा आहे. छान आपल्या वांगी वाफ अशी काढून घेतली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करू शकता. मी 1 मोठा कप ॲड केला आहे आणि त्याला छान अशी खदखदून अशी उकळी येऊन द्या. हे पहा तवंगा आपला छान आला आहे आणि लगेचच त्याला झाकण लावून घ्या आणि फक्त एकच शिट्टी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. एक 5 ते 10 मिनटासाठी कुकरला तुम्ही थंड होऊन द्यात आणि थंड झाल्यानंतर तुम्ही काय करा, कुकरचं झाकण खोलून घ्या आणि तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी महाराष्ट्रीयन स्टाईलने बनलेले वांगे. हा तर मग वाट कोणाची बघताय? गरमागरम ज्वारीची भाकरी, टेचलेला कांदा आणि भरलेल्या वांग्याचा झणझणीत असा रस्सा. या खायला. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. अशा छान